तुमचा प्रत्येक दिवस आनंदात जावा असं तुम्हाला वाटतं का? तुमचा प्रत्येक दिवस आनंदात जावा आणि एक एक दिवस आनंदात गेला तर पूर्ण महिना, पूर्ण वर्ष आणि पूर्ण लाईफ आनंदात जाईल. हे कसं आपण अचीव करू शकतो, याचं काय सिक्रेट आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे. तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे का, की एका कम्युनिटीमध्ये अशी पद्धत आहे की एखादं झाड समजा त्यांना नको असेल तर त्या कम्युनिटीमधले सगळे लोक त्या झाडाभोवती जमतात आणि त्या झाडाला खूप कर्ज करतात. एवढं एवढं त्याला कर्ज करतात की शेवटी ते झाड मरून जातं. तुम्ही ही गोष्ट ऐकली आहे का? याच्यामधून काय आपल्या लक्षात येतं? झाड हे सुद्धा कर्ज केल्यामुळे मरून जातं, त्याच्यातले प्राण निघून जातात. मग आपण स्वतः आपल्याला दिवसभरात किती कर्ज करत असतो, किती नावं ठेवत असतो, किती क्रिटिसाइज करत असतो आणि याचा आपल्या लाईफवर काय परिणाम होत असेल याचा आपण कधी विचार केलाय का? आपल्या लाईफमध्ये जे काय घडत असतं त्याचा दोष म्हणा किंवा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपण दुसऱ्यांवर टाकतो. आपण नेहमी दुसऱ्यांना ब्लेम करत असतो. दुसरा कुठे चुकला, दुसऱ्याने मला कसं क्रिटिसाइज केलं, दुसऱ्याने मला कसं जज केलं आणि त्यामुळे मला काय फील झालं, ह्याच्यावरच आपला फोकस असतो. पण आपण स्वतःला किती क्रिटिसाइज करतो, किती जज करतो, आपल्यामध्ये काय काय कमी आहेत हे किती वेळेला आपण मोजत असतो, हे आपण कधी पाहतो का? आपल्याला असं वाटतं की आपण आपल्याशी काय बोलतोय, याने काय फरक पडतो, याचा दुसऱ्यांवर म्हणा किंवा माझ्या लाईफवर काय परिणाम होतोय, असं आपल्याला वाटत असतं. पण ॲट द कोर एव्हरीथिंग इज एनर्जी. आपण स्वतःशी काय बोलतोय ही सुद्धा एक एनर्जी आहे. आपण आपल्याशी जर निगेटिव्ह बोलत असू, स्वतःशीच नीट वागत नसू, तर त्या निगेटिव्ह एनर्जीचा परिणामसुद्धा आपल्या लाईफवर होत असतो. त्याच्यामुळे आपलं लाईफ डिस्टर्ब होतं आणि या निगेटिव्ह एनर्जीचा परिणाम म्हणून आपल्या लाईफमध्ये वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स आपण अट्रॅक्ट करत असतो. आपण बाहेरून क्रिटिसिझम अट्रॅक्ट करतो, आपण बाहेरून जजमेंट अट्रॅक्ट करतो आणि या सगळ्यामुळे आपल्याला वाईट वाटायला लागतं. आपणच एकटे पडल्यासारखे होतो. आपले सगळ्यांशी रिलेशन्स बिघडून जातात. फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये, ऑफिसमध्ये. हे सगळं आपणच क्रिएट करत असतो. याच्यामुळे आपलं मनीशी सुद्धा रिलेशन बिघडून जातं. मनी आपल्याकडे येत नाही, कारण आपणच निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत असतो आणि मनी ही खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. मग ती निगेटिव्ह एनर्जीकडे अट्रॅक्ट होत नाही आणि असं करून आपण मनी प्रॉब्लेमसुद्धा अट्रॅक्ट करतो. या निगेटिव्ह विचारांचा, क्रिटिसिझमचा, या निगेटिव्ह एनर्जीचा परिणाम हेल्थवर सुद्धा होत असतो. वेगळे वेगळे हेल्थ प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. अगदी साधं डोकं दुखण्यापासून वेगळे वेगळे मोठे हेल्थ इश्यूजसुद्धा याच्यामुळे होत असतात. कारण या निगेटिव्ह एनर्जीमुळे सगळ्याच प्रकारची निगेटिव्हिटी आपल्याकडे अट्रॅक्ट होत असते. मग हे बदलणं खूप सोपं आहे. याच्यासाठी आपल्याला कोणावरच काही अवलंबून राहायचं नाही आहे. आपल्याला फक्त स्वतःवर फोकस करायचा आहे. फक्त आपण कुठे काय मिस्टेक करतोय, स्वतःला कुठे जज करतोय, स्वतःला काय क्रिटिसिझम देतोय, ह्याच्याकडे फक्त लक्ष द्यायचं आणि ते चेंज करायचं. मे बी तुम्ही स्वतःला जे काही क्रिटिसाइज करत असाल आत्ता, ते खरंसुद्धा असेल. पण स्टील जर ते बदलायचं असेल, जर पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करायची असेल, तर हे क्रिटिसिझम बंद करून काय तुमच्यामध्ये चांगल्या क्वालिटीज आहेत त्या शोधून त्या ॲप्रिशिएट करायला सुरुवात करा. स्वतःला वेळ द्यायला सुरुवात करा. रोज स्वतःसाठी काहीतरी वेळ द्या आणि तुमच्या आवडीच्या गोष्टी त्या वेळेमध्ये करा. हा तुमचा मी टाईम असेल. तुम्हाला जे आवडेल, वाचन आवडत असेल, एखादी हॉबी असेल, वॉकला जायला आवडत असेल,
डान्स करायला आवडत असेल, गाणं आवडत असेल, जे तुम्हाला आवडत असेल ते या तुमच्या वेळेमध्ये, मी टाईममध्ये तुम्ही करा. आणि तुमच्यावर थोडे पैसेसुद्धा खर्च करा. जेवढी तुमची कपॅसिटी असेल तेवढे पैसे स्वतःसाठी खर्च करा. तुमच्या आवडीच्या वस्तू आणा. तुमच्या आवडीच्या म्हणजे तुमच्या आवडीचे जे काही पदार्थ असतील, तुम्हाला चॉकलेट आवडत असेल, आईस्क्रीम आवडत असेल किंवा हॉटेलमधले काही पदार्थ तुम्हाला आवडत असतील, ते पदार्थ स्पेशली तुमच्यासाठी ऑर्डर करा आणि ते तुम्ही एन्जॉय करा. अशा प्रकारे तुम्ही स्वतःला पॅम्पर करायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही हे करायला सुरुवात कराल तेव्हा तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी क्रिएट होईल. तुम्ही जे लो फील करत असाल स्वतःच्याच क्रिटिसिझममुळे, हे चेंज व्हायला लागेल. तुमचं पूर्ण लक्ष, तुमचा फोकस तुमच्यामध्ये काय चांगल्या क्वालिटीज आहेत याच्याकडे जाईल. तुम्ही आतून हॅपी व्हाल, खुश व्हाल आणि ही पॉझिटिव्हिटी तुमच्या आतमध्ये क्रिएट होईल. आणि ही जी तुमची पॉझिटिव्हिटी आहे, ही पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करेल. या पॉझिटिव्हिटीमुळे तुमच्याकडे मनीचं अट्रॅक्शन होईल. तुमची हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला लागेल. तुमचे सगळ्यांबरोबरचे जे रिलेशन्स आहेत हे इम्प्रूव्ह व्हायला लागतील. तुमच्या जॉबमध्ये तुम्हाला प्रोग्रेस दिसायला लागेल, ग्रोथ दिसायला लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःवर फोकस कराल, स्वतःला खुश ठेवाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या लाईफमधल्या सगळ्याच एरियामध्ये प्रोग्रेस दिसायला लागेल. आहे ना सोपं? कोणावरच अवलंबून राहायचं नाही आहे, कोणाला काही मागायचं नाही आहे. फक्त स्वतःवर काम करायचं आहे. स्वतःला थोडा वेळ द्यायचा आहे, थोडंसं ॲप्रिसिएशन द्यायचं आहे, स्वतःला आय लव्ह यू म्हणायचं आहे, स्वतःला प्रेम द्यायचं आहे. बस एवढंच करायचं आहे. यात कठीणचं काय आहे? सगळं आपल्याच हातात आहे. या गोष्टी तुम्ही करून बघा. तुमचा काय एक्सपिरियन्स आहे हा कमेंटमध्ये नक्की शेअर करा. रोज स्वतःसाठी एक तरी चांगली गोष्ट करायची, हा नियम तुम्ही करून घ्या. स्वतःला वेळ द्या, पैसे खर्च करा, स्वतःचं लाड करा. तुम्ही मुलांचे लाड करत असाल, फॅमिली मेंबर्सचे लाड करत असाल, त्यांच्यासाठी पैसे खर्च करत असाल, त्यांना वेळ देत असाल, ते तर तुम्ही कराच. पण त्याच्याबरोबर स्वतःलाही त्या गोष्टींमध्ये इन्क्लूड करा. आणि तुमचं लाईफ कसं ट्रान्सफॉर्म होतं हे तुम्ही बघा. तुम्ही स्वतःसाठी काय काय केलं हे कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. आणि त्यामुळे तुम्हाला काय बेनिफिट्स झाले हे सुद्धा थोड्या दिवसांनी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन तुम्ही सगळ्यांबरोबर शेअर करा. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होता. या व्हिडिओमध्ये ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या, दिसायला खूप छोट्या आहेत पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे. या गोष्टी नक्की तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ॲटलिस्ट एका तरी कॉन्टॅक्टमध्ये या व्हिडिओला शेअर करा. त्यांचं लाईफ ट्रान्सफॉर्म करण्यासाठी त्यांना याची मदत होईल. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.